महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। पोलीस ठाणे म्हटले की डोळ्यासमोर उभे राहते गुन्हेगारी आणि कायद्याचे कठोर वातावरण। पण धुळे तालुका पोलीस ठाण्यात नुकतेच एक असे दृश्य दिसले ज्याने सर्वांचेच मन हेलावून टाकले। धुळे येथील संस्कार अनाथ मतिमंद शाळेतील विशेष मुलींनी पोलीस ठाण्यात येऊन पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांच्या मनगटावर राखी बांधली। या निरागस मुली जेव्हा हातात राखीचे तंबक घेऊन आल्या तेव्हा पोलीस ठाण्यातील गंभीर वातावरण क्षणात मायेच्या आणि आपुलकीच्या स्पर्शाने भारावून गेले। समाजाकडून अनेकदा दुर्लक्षित राहणाऱ्या या मुलींनी जेव्हा पोलीस बांधवांना राखी बांधली तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि अभिमान अवर्णनीय होता। या मुलींना आपल्या जवळ बसवून त्यांची आपुलकीने चौकशी करत पोलिसांनी या भगिनींना बहिणीची माया दिली। कायद्याचे रक्षण करणाऱ्या कठोर चेहऱ्यामागे एक संवेदनशील मन दडलेले असते याची प्रचिती या सोहळ्यातून आली। पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांच्या पुढाकाराने झालेला हा कार्यक्रम म्हणजेच केवळ एक रक्षाबंधन सोहळा नव्हता, तर समाजातील वंचित घटकांना आधार आणि प्रेम देणारा एक अविस्मरणीय क्षण होता। या उपक्रमाने पोलीस आणि समाज यांच्यातील नाते अधिक घट्ट केले आहे। नमस्कार, मी पी.आय. धनंजय पाटील, धुळे तालुका पोलीस स्टेशन। आज रक्षाबंधन निमित्त मोराणे येथील श्री संस्कार मतिमंद मुलींची शाळा येथील प्राध्यापक वाघ सर, त्यांचं स्टाफ आणि तेथील मुली यांनी आम्हाला आज राख्या बांधून एक रक्षाबंधनाचा सण साजरा केला आणि या बाबतीत आम्हाला अतिशय आनंद वाटत आहे। आणि तिथलं जे स्टाफ आणि जे आहेत सगळे शिक्षक मंडळी अतिशय चांगल्या पद्धतीने त्या मुलींची काळजी घेत आहेत आणि संस्थेचं नाव अतिशय चांगलं असल्याचं मला कळालेलं आहे। लवकरच आम्ही त्यांना तिथे जाऊन भेटही देणार आहेत आणि समाजातील जागृत नागरिकांनी पण त्यांना जे योग्य होईल या पद्धतीने मदत या बाबतीत केली पाहिजे। कारण जे फिजिकली चॅलेंजेड जे मुलं मुली मिळतात त्यांना CWC कडे हजर करून त्यांच्या मार्फत इथे आपल्याला दाखल करता येऊ शकतं। बऱ्याच लोकांना याची जाणीव नसते आणि ही जाणीव अवेअरनेस हा वाढला पाहिजे आणि चांगल्या पद्धतीने त्यांच्या पुढच्या शिक्षणाची पालनपोषणाची जबाबदारी जी संस्थेने घेतलेली आहे त्याप्रमाणे चांगलं काम एक नागरिकांकडून पण झालं पाहिजे ही सदिच्छा व्यक्त करतो। आणि आम्हाला जे राख्या बांधून त्यांनी एक सण साजरा केला बद्दल शाळेच्या प्राध्यापक वर्गाचे आणि विद्यार्थिनींचे मी आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।